नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव घरी आलेला असतो आणि म्हणतो की काकू, ईश्वरी कुठे आहे? मला जरा तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर आता ती म्हणते की अरे काय झालं अर्णव, तू इतक्या घाईघाईत आलाय आणि चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही काकू, मला ईश्वरीशी बोलायचं होतं, ती कुठे आहे सांगा ना. तेव्हा मग तो म्हणतो की तिला बरं नाही असं मी ऐकलं. तेव्हा ती सांगते की हो, अरे ती आत्ताच औषध घेऊन झोपली आहे, आराम करते आहे, म्हणूनच काय झालं सांग ना, तू बस मी तुझ्यासाठी चहा करते. तेव्हा तो म्हणतो की नाही काकू, चहा वगैरे काही नको. असं तो जरा सांगत असताना ईश्वरीला पटकन जाग येते. ती म्हणते की हे काय, अर्णव सरांचा आवाज कुठून येतोय मला? नक्की अर्णव सरच आलेत की मला भास होतोय, असा ती विचार करते. त्यावेळेला मग सुप्रिया म्हणते की अरे अर्णव, काही टेन्शनची गोष्ट आहे का? म्हणजे तू जरा मला टेन्शनमध्ये असल्यासारखा दिसतोयस. त्याचं काय आहे ना, इशूला ताप आला होता रे, औषध घेतलं आहे तिने आणि आता ती जराशी आराम करायला आहे, त्यामुळेच, बाकी काही नाही. आणि तसं काही असेल तर तू मला सांग, काहीच प्रॉब्लेम नाही, तू मला सांगू शकतोस. तेव्हा तो म्हणतो की काकू, मला आता जे काही सांगायचं आहे ना, ते खरंच तुम्ही शांततेने ऐका आणि प्लीज, हे खूप सिरियस आहे, त्यामुळे प्लीज नीट ऐका. असं म्हणत असताना तिथून ईश्वरी येते आणि ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की हा भास नाही तर अर्णव आलेला आहे. ईश्वरी बाहेर येते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही? तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अगं इशू, आलीस तू? तेव्हा ती एकदम शॉल वगैरे अंगावर घेऊन बाहेर आलेली असते आणि अर्णव आता ईश्वरीला बघून त्याला जरासं हायसं वाटतं. ईश्वरी बाहेर येते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही यावेळेला काय झालं? तेव्हा सुप्रिया विचारते की अगं इशू, तू तर औषध घेऊन झोपली होतीस ना, मग कसं कळलं तुला अर्णव आल्याचं? ती म्हणते की नाही, मला खरंच असं वाटलं अर्णव सर आलेत म्हणून. आणि म्हणजे अर्णव सर, तुम्ही खरंच आलात का? असं ती पटकन विचारते, कारण तिला अर्णवचे आता सतत भास व्हायला लागलेले असतात. मग तो म्हणतो की हो ईश्वरी, मी इथेच आलेलो आहे. मग ईश्वरी म्हणते की सर, काय झालं असं अचानक, म्हणजे तुम्ही भेटायला आलात मला? म्हणजे असं वाटतंय मला की मला बरं नाही आहे म्हणून तुम्ही माझी तब्येतीची विचारपूस करायला आलात, बरोबर की नाही आई? आणि इतकं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? इतक्या चेहऱ्यावर टेन्शन आणण्याचं काहीच गरज नाही आहे. एक काम कर आई, तू ना जा, चहा टाक त्यांच्यासाठी, असं म्हणून ती सुप्रियाला जायला सांगते. सुप्रिया पण हो, दोघंजणं बसा असं म्हणून जाते. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, मी इथे आलो आहे, तो तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलेलो नाही आहे. हे ऐकल्यावर ईश्वरीला थोडा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, त्याच्यापेक्षाही काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट मला तुला सांगायची होती, म्हणून मी इथे घाईघाईत तुला भेटायला आलो आहे, तुझ्या लग्नाबद्दल. असं म्हटल्यावर ईश्वरी आता शांतच बसते. तर इकडे नमू आणि आकाशचा कॉल सुरू असतो. आकाश म्हणत असतो की काहीच समजत नाही आहे मला, नेमकं दादाचं काय चाललं आहे ते. तो खूप टेन्शनमध्ये असतो, कसलाही विचार करत राहतो. तेव्हा मग नमू म्हणते की इथे इशूची पण तीच अवस्था आहे. खरं तर ती लग्नासाठी तयार झाली आहे, परंतु मला तिच्या चेहऱ्यावर कुठेही आनंद दिसून येत नाही आणि बिचारी तापाने आहे आता. विचार करून करून थकली आणि मग तिला आता ताप आलाय. खरंच तिला समजत नाही आहे की तिला काय हवंय आणि काय नको ते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, म्हणजे मला तर असं वाटतंय आणि मला खरंच हे समजलंय की आमच्या दादाला ईश्वरी आवडते. तेव्हा नमू म्हणते की हो ना, मला वाटलंच होतं, ते लावण्य मॅडमशी लग्न करायला ना उगीचच तयार झालेत. मग आकाश म्हणतो की हो बरोबर, ॲक्च्युली तो आमच्या आजीमुळे तयार झाला आहे. मग इथे नमू म्हणते की आमच्या इथेही तसंच आहे, आई बाबा म्हणालेत म्हणून इशू लग्नाला तयार झाली आहे. पण खरंच त्यांचं दोघांनाही समजत नाही आहे. मला तर वाटतंय की आमच्या इशूला तर अजूनही काही समजत नाही की तिला काय हवंय आणि काय नको. खरं तर तिच्या मनामध्ये ते राकेशजी बिलकुलच नाहीत, हे मला तिच्या चेहऱ्यावर बघून जाणवतं. आणि तिला त्या राकेशजींबरोबर अजिबात आनंद वाटत नाही, हेही समजतंय मला, परंतु ते तिच्याच मनाला कसं समजणार आहे काय माहिती. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मलाही तेच वाटतंय. ॲक्च्युली काय ना, की किती काही झालं तरी या दोघांना अंदाज आला पाहिजे की त्या दोघांनाही ते एकमेकांना आवडतात. हे जर त्यांना समजलं ना, तर मग त्यांच्या पुढच्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातील, परंतु हे त्यांना आता समजतच नाही आहे, असं ते बोलून दाखवत असतात. आता त्यावर नमू म्हणते की हो आकाश सर, असं काहीतरी केलं पाहिजे की ही उलझन सुटली पाहिजे, त्या दोघांनाही एकमेकांशी बोललं पाहिजे, असं ते दोघंही आता ठरवतात आणि एकमेकांच्या प्रेमात ते पडले पाहिजेत, असंही चालू असतं. त्यावेळेला सुप्रिया बाहेर येते. अर्णव तिला सांगत असतो
की हे बघ मिस इंदोर, मला तुझ्या लग्नाबद्दल महत्त्वाचं सांगायचं आहे. ते म्हणजे की तू जो काही लग्नाचा विचार करतेस तो चुकीचा विचार करतेस आणि प्लीज शांतपणे विचार कर यावर. त्याच वेळेला तिथे आता संजय आलेला असतो. संजय आता अर्णवला आलेला बघतो आणि तळपायाची आग त्याच्या मस्तकात जाते. तो म्हणतो की हा माणूस, हा इन्सान इथे काय करतोय. तो हातातली छत्री वगैरे जोरात आपटून टाकतो आणि ईश्वरीला आणि सुप्रियाला धक्काच बसतो की हा अचानक असा काय वागायला लागलाय. तो येतो आणि म्हणतो की हा नालायक माणूस माझ्या इथे घरी काय करतोय. तेव्हा मग ईश्वरीची आई विचारते की अहो हे काय, तुम्ही अर्णवला ओळखता का. तेव्हा मग तो म्हणतो की हो ओळखतो, अगदी व्यवस्थित ओळखतो. अगं आज माझ्याबरोबर काय केलं आहे हे तुला माहिती नाही आहे. आणि तेव्हा मी याला खरं तर भेटलो तेव्हा समजून गेलं का हा माणूस कसा आहे ते. नंतर माझ्या लक्षात आलं की याला मी ना कुठेतरी पाहिले. ती व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आलं की याच्यामुळेच माझ्या मुलीला इंदोर सोडावं लागलं होतं, बरोबर ना. याच्यामुळेच हे सगळं घडलं होतं आणि आज त्याने मलाही त्रास दिला आहे. तेव्हा लगेच आता अर्णव वैतागून म्हणतो, हे बघा सर, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला आहे. मला माहीत नव्हतं की तुम्ही ईश्वरीचे बाबा आहोत. तेव्हा मग तो म्हणतो की बरं झालं ना माहीत नव्हतं, नाहीतर तू मलाही गोड गोड बोलून यांच्यासारखं बोलतोयस तसं गुंडाळलं असतंस, तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आलाच नसता. तेव्हा मग तो म्हणतो की लिसन, मी खरं खरं सांगतो जे काही सांगतोय. मी कोणाशीही काही गोड गोड बोलायला जात नाही आहे. प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या. मी ईश्वरीच्या लग्नाबाबत बोलायला आलो आहे, तुम्ही चुकताय. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तू मला सांगणार आहे का की काय मी चुकतोय आणि काय बरोबर आहे ते. त्यावेळेला आता अर्णव चिडलेला असतो आणि अर्णव म्हणतो की लिसन, तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल माझं. जे काही आहे ते तुम्ही चुकताय आणि तुम्हाला ऐकावंच लागेल माझं. असं आता रागाने अर्णव त्याला बोलतो. मग लगेच ईश्वरी म्हणते की एक मिनिट सर, प्लीज माझ्या बाबांशी या स्वरात तुम्ही बोलू नका आणि या स्वरात त्यांच्याशी बोललेलं मला चालणार नाही, मी खपवून घेणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी प्लीज ऐक, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते. तुम्हाला सगळ्यांना फसवलं जाते. त्यावर संजय म्हणतो की एक मिनिट, फसवणूक तर तू करतोयस आमची. तेव्हा मग ईश्वरीची आई म्हणते की अहो प्लीज ऐकून घ्या, निदान तो काय म्हणतोय ते तरीही संजय ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज ऐका माझं. तेव्हा मग आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की तू आत्ताच्या आता इथून निघ, तुझ्यासारखा मुजोर माणूस हा मला चांगलाच ओळखता येतो. ईश्वरी आता अर्णवला हात जोडते आणि म्हणते की अर्णव सर प्लीज जा इथून. माझ्या बाबांचा यांच्याच घरात येऊन झालेला अपमान मला बघवला जाणार नाही. प्लीज अर्णव सर तुम्ही जा इथून. असं ईश्वरी आता हात जोडून त्याच्यासमोर उभी असते. आता त्याच्यासमोर काहीही पर्याय उरलेला नसतो. समोरून तो निघून जातो काहीच न बोलता. ईश्वरी तशीच हात जोडून जाणाऱ्या अर्णवकडे रडत बघत असते. तेव्हा संजय जातो आणि त्याच्या तोंडावर जोरात दरवाजा लावून घेतो आणि ईश्वरीला आता खूप वाईट वाटलेलं असतं. खरं तर अर्णव इतका चांगला आहे हे संजयला माहीत नसतं. ईश्वरी आणि सुप्रिया यांनाच ते माहीत असतं, परंतु तरीही त्याचा फार मोठा गैरसमज आता झालेला असतो. अर्णवच्या तोंडावर दरवाजा लावून घेतल्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं आणि तो तिथून तसाच निघून जात असतो. ईश्वरी तिथेच रडत बसलेली असते. सुप्रिया तिला सावरते आणि म्हणते की इशू शांत हो, इथे बसतेस का थोडा वेळ. असं म्हणून ती तिला तिथे बसायला सांगते आणि पाणी देऊन शांत करत असते. अर्णवला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो की काय करू मी, म्हणजे इथे आता माझं काही ऐकायला कोणी तयार नाही आहे. ईश्वरीला सांगायला गेलो तर जे काही घडलं ते तिचे वडीलच निघाले. आता माझ्याबद्दलचा गैरसमज कसा दूर करू हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि ईश्वरीलाही माहीत असतं की अर्णव असा नाही, तो खरंच खूप चांगला आहे, परंतु बाबांचा गैरसमज झालेला कसा दूर करायचा आणि हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा आता सुप्रियाच्याही डोळ्यात पाणी असतं, कारण अर्णव कसा मुलगा आहे हे ती अगदी अचूक जाणून असते. अर्णव आता पुन्हा गाडीजवळ येतो आणि तिथेच उभा असतो. ईश्वरीला सगळं सांगून टाकावं असं त्याच्या मनात येत असतं, परंतु त्याचे दरवाजे बंदच झालेले असतात. आता ईश्वरी जे काही बोललेली असते ते त्याला आठवतं की सर बस झालं, हे मी सहन करणार नाही. माझ्या वडिलांबरोबर तुमची ही वागणूक मी खपवून घेणार नाही. त्यांच्या घरातच झालेला त्यांचा अपमान मला सहन होणार नाही. असं ईश्वरी जेव्हा बोलते तेव्हा अर्णव कसलाही विचार न करता पुन्हा एकदा गाडीत बसतो आणि मामा घरात विचार करत असतो की काय झालं आहे, त्या डिव्हाइसमधून आवाज का बरं येत नाही आहे. मामा आता स्वतःच ते कानामध्ये ड्रॉप्स घालून बघत असतो आणि विचार करतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे, म्हणजे आवाज का नाही येते. म्हणूनच आता मामा विचार करतो की अचानक हे त्या राजेशला ते डिव्हाइस सापडलं तर नसेल ना, किंवा त्याने ते डिव्हाइस पाहिलं तर नसेल ना, आणि असं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मला काहीही समजणार नाही तिथे काय सुरू आहे ते. तर त्यानंतर अर्णव निघून गेल्यानंतर सुप्रियाला आता संजय म्हणत असतो की हे सगळं काय चालू आहे सुप्रिया, म्हणजे हा माणूस आपल्याबरोबर कधीपासून बोलतोय, या माणसाबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकायचे येतं.
मला कळत नाही आहे की तू त्याच्याबरोबर का बोलत होतीस. तुम्ही त्याच्याबरोबर का नातं ठेवलं होतं इतके दिवस. जर तुम्हाला माहीत होतं की तो माणूस त्याच्यामुळेच आपल्याला इंदोरला इतकी बदनामी सहन करावी लागली होती, इतका नाव खराब झालं होतं आपलं, तर मग तुम्ही त्याच्यासोबत का बरं बोलत होतात. तेव्हा ती म्हणते की हे बघा, जे झालं ते झालं, अनावधानाने झालं होतं, परंतु तो अर्णव तसा मुलगा नाही आहे, हे मी चांगलंच ओळखते त्याला, त्यामुळे प्लीज तुम्ही चुकताय हे मलाही वाटतंय. संजय म्हणतो की एक मिनिट, मला कळत नाही आहे, हे तू बोलते सुप्रिया. तेव्हा ती म्हणते की हो, मला आता या क्षणाला एवढंच कळत होतं की तो काहीतरी आपल्याला महत्त्वाचं सांगायला आला होता, आपल्या काहीतरी हिताचं होतं, तर चूक की बरोबर हे ठरवण्याच्या अगोदर आपण निदान त्याचं ऐकून तरी घेतलं पाहिजे होतं की काय बोलतोय. आणि उगीचच बोलायला दिलं म्हणून बेजबाबदारपणे काहीही बोलेल अशातला नाही आहे अर्णव. तेव्हा मग सुप्रिया आता असं बोलल्यानंतर संजय म्हणतो की कमाल वाटते मला तुझी. आणि त्यानंतर आता जयू म्हणते की हे बघ सुप्रिया, उगीचच तू त्याची बाजू घेऊ नकोस. बघितलंस ना दादाशी तो कसा वागला ते. दादाच्या वयाचा मान ठेवला का त्याने. सरळ त्याने त्याचा अपमानच केला ना. यावरूनच तुम्ही समजून जा की तो मुलगा खरा कसा आहे ते. आत्ताच त्याची खरी बाजू आपल्याला लक्षात आली आहे, असं ती बोलून दाखवते. मग त्यावर सुप्रिया म्हणते की हे बघा, कितीही काही झालं तरीही त्याच्याकडून चुकून झालं असेल, तो सांगतोय ना, तो माफी मागत होता आपली. आणि तो तसा मुलगा नाही आहे, मी त्याला अगदी चांगलंच ओळखते आहे. त्याबरोबर आता संजय म्हणतो की कमाल हो गई, म्हणजे तुझ्यासमोरच हे सगळं घडलं तरीही सुप्रिया तुला अजूनही असंच वाटतंय की त्या मुलाची काहीच चुकी नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की मी असं म्हणतच नाही आहे की त्याची चुकी नाही आहे म्हणून, परंतु आपण तो काहीतरी ईश्वरीच्या लग्नाबद्दल महत्त्वाचं सांगत होता ना, इतकं पोटतिडकीने काहीतरी सांगायचं वाटत होतं त्याला, परंतु आपण त्याला काही सांगूच दिलं नाही आहे. म्हणूनच मी म्हणते की हे सगळं चुकीचं आहे ना, त्याच्याबद्दल जो काही विचार करताय तो चुकीचा आहे. मी त्याला ओळखलंय कसा आहे तो. संजय म्हणतो की बस, हद हो गई आता, आता मी त्याच्याबद्दल आणखी काही ऐकून घेऊ शकत नाही. सुप्रिया, तुझ्याकडून मला ही उमेद नव्हती, म्हणजे त्या मुलाची, बाहेरच्या मुलाची तू इतकी बाजू घेशील म्हणून. काय जादू केली आहे त्या मुलाने तुम्हावर कोणास ठाऊक. दोघांचेही वाद लागतात. ईश्वरी म्हणते की बाबा, आई प्लीज तुम्ही दोघंजणही शांत व्हा. आणि बाबा, यामध्ये आईची काहीही गलती नाही आहे. जी काही गलती आहे ती फक्त आणि फक्त माझीच आहे. माझ्यामुळेच खरं तर हे सगळं घडतंय, असं म्हणून ती रडत स्वतःच हार मानून बाबांशी शरणागती घेऊन बोलायला लागते. तेव्हा मग बाबा म्हणतात की हे बघ इशू, इतकं अपराधी वाटून घेण्याची काही गरज नाही आहे, शांत होतो. ईश्वरी म्हणते की नाही बाबा, खरं तर हे सगळं माझ्यामुळेच घडले, मीच जिम्मेदार आहे या सगळ्याला. जेव्हा इंदोरला हा सगळा प्रॉब्लेम झाला तेव्हा इंदोर सोडून मी इथे मुंबईला राहायला आले, परंतु इथे मुंबईला येऊन पण मला लक्षात होतं की हे त्या सरांचंच ऑफिस आहे, परंतु तरीही मी त्यांच्या ऑफिसमध्ये सात्विक फॅशनमध्ये कामाला लागले. आणि जर असंच होतं मला माहीत होतं तर मग मी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करायला हवं होतं. मी पैशांचा आधार घेण्यासाठी, म्हणजेच पैशांचा मागे लागून त्यांचं ऑफिस जॉईन केलं आणि तेव्हापासूनच हे सगळं घडत आहे. म्हणून आता मला असं वाटतंय की यामध्ये काहीच कोणाची चूक नाही, फक्त गलती झाली ती माझी झाली आहे आणि माझ्यामुळेच हे सगळं घडतंय. आणि त्यामुळे प्लीज तुम्ही आईला काही बोलू नका, तिला दोष देऊ नका, असं ईश्वरी बोलते. तेव्हा आता संजय म्हणतो की हे बघ इशू बाळा, प्लीज, तुला या जिम्मेदारीचं बोज होतं मला माहिती आहे, म्हणूनच तू उगीच अपराधी वाटून घेण्याची अगदी काहीच गरज नाही आहे. आता त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं. आणि तू स्वतःला आता त्या विषयावरून त्रास करून घेऊ नकोस. आत्तापासून मी तुम्हाला एक नवीन सांगतो की त्या मुलाशी आता काहीही कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. इशू, तू पण त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. आणि सुप्रिया, तू पण त्याच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. आता त्याच्याशी बोलायचंच नाही आहे. आता अशा मुलाबरोबर नातं ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. थोड्याच दिवसात ईश्वरी तुझं लग्न होणार आहे, तू नवीन संसाराला लागशील, त्यामुळे आता अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी मागे टाकायच्या आणि पुढे जायचे, नवीन नातं जोडायचे तुला. त्यामुळे या जुन्या नात्याबरोबर आता तुला काहीही करायचं नाही आहे, असं सरळ आता तो बोलून दाखवतो. आणि हे ऐकल्यावर सुप्रियालाही धक्काच बसतो की अर्णवसारखा चांगला मुलगा हा ईश्वरीची इतकी काळजी करतो, परंतु तरीही त्याला असं मागे ढकललं जातं आहे. त्याचबरोबर आता इथे अर्णव त्याच्या बंगल्याच्या बाहेर येतो आणि ईश्वरीला फोन लावतो. त्यावेळेला आता फोन आल्याबरोबर लगेच तो बघायला लागतो संजय आणि म्हणतो की काय, त्याचाच फोन आहे ना, बघितलं, इथून निघून गेला आणि पुन्हा त्याने फोन केला आहे. मग आता लगेच ईश्वरीला तो सांगतो की हे बघ, त्याचा फोन कट करून टाक. आणि त्यावेळेला मग सुप्रियाला बघतच ती म्हणते की अरे दादा, तो असा नाही आहे, एकच फोन करणार नाही आहे, आणखीन फोन करेल तो ईश्वरीला, बघ तू. आणि त्यावरूनच मग तो सारखा सारखा मागे लागेल. एक फोनने तो शांत होणार आहे का. त्याबरोबर अर्णव जसंच करतो, तो पुन्हा फोन करतो आणि पुन्हा एकदा संजय म्हणतो की कट कर फोन. ईश्वरीला फोन कट करावा लागतो. आता अर्णवला पुन्हा टेन्शन आलेलं असतं की ईश्वरी आता त्याचं ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे.
मग अर्णवला आता त्रास वाटतो आणि तो घरात निघून जातो. संजय आता म्हणतो की इशू, आता तू त्याचा नंबर ब्लॉक करून टाक. ईश्वरीला समजत नसतं की कसा सरांचा फोन मी ब्लॉक करू. संजय तिच्या हातून फोन घेतो आणि तिचा फोन घेऊन तो नंबर ब्लॉक करतो आणि म्हणतो की आता सुप्रिया, तुझ्या बाबतीत आता इशूच्या बाबतीत जे लागू झालं आहे तेच होतं आहे. तूही ब्लॉक कर त्याचा नंबर. नमो आली की तिलाही सांग नंबर ब्लॉक करायला. कोणी त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही आहेत. आलंय लक्षात, असं तो त्यांच्यावर ओरडतो. ईश्वरीला आता खूप वाईट वाटतं की अर्णव सर यांच्याशी आता कोणत्याही प्रकारचा संपर्क होणार नाही. जे काही घडलं आहे त्याचा तिला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो. एकतर बिचारी तापात असते, त्यामध्ये आणखीनच तिला टेन्शन असतं. अर्णव आता स्वतःच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरी जे काही बोलते त्याचे सततचे भास त्याला होत असतात. अर्णव सर, प्लीज माझ्या बाबांच्याबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही आणि त्यांच्याच घरात त्यांचा हा असा झालेला अपमान मला सहन होणार नाही. तुम्ही प्लीज जा इथून. मी हात जोडते तुमच्या पुढे. आता हे सगळं बोलणं आता ईश्वरीला आठवत असतं आणि त्याने तिला खूप त्रास होत असतो. अर्णव विचार करतो की काय करू मी, आणि त्याच्या डोक्यामध्ये सततच ते विचार फिरत असतात आणि सारखं टेन्शन येत असतं की मिस इंदोरला मी आता तिच्या लग्नाबद्दल सांगू तरी कसं, काय करू मी, असा विचार त्याच्या डोक्यात येत असताना तिथे एक हात पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि अर्णव डोळे उघडतो तेव्हा तिथे समोर नालायक राकेश उभा असतो. तो हात धरून असतो आणि म्हणतो की हे घे अर्णव, अरे पाणी पिऊन घे, एकदम कूल्ड काय म्हणतात ते चिल्ड वॉटर आहे, घे तुझ्यासाठी, अगदी काळजाला थंडावा पडेल तुझ्या, घे ना घे, असं म्हणून तो त्याला ते पाणी देत असतो. आणि मग अर्णव त्याच्याकडून ते पाणी न घेता खाली वाकूनच बघत असतो. तेव्हा मग राकेश त्याला म्हणतो की मला माहिती आहे आता सध्या तुला या सगळ्या गोष्टीची खूप गरज आहे, शांततेची आणि थंडाव्याची गरज आहे ना, कारण तू कितीही तापलास तरी काही उपयोग होणार नाही अर्णव. तुला काय वाटलं की तू त्या ईश्वरीकडे सगळं सत्य सांगायला जाशील आणि तुझं ऐकलं जाईल? अजिबात होणार नाही. हे बघ, ठीक आहे, तुला नसेल प्यायचं तर नको पिऊस, असं म्हणून आता तो ते पाणी स्वतःच घटाघटा पितो आणि ग्लास खाली ठेवून देतो. आणि त्यानंतर मग म्हणतो की हे बघ, एक गोष्ट तुला दाखवायची आहे. आता तो खिशात हात घालून ते छोटंसं डिव्हाइस जे अर्णवने रूममध्ये मामाला बसवायला सांगितलेलं होतं तेच तो डिव्हाइस अर्णवला देतो आणि ते पाहिल्यावर अर्णवचे डोळे अगदी मोठेच होऊन पडतात. राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, हेच डिव्हाइस आहे ना जे तू तुझ्या मामाला, लाडक्या मामाला आमच्या रूममध्ये बसवायला सांगितलं होतंस. परंतु हे बघ अर्णव, असे छोटे मोठे खेळ करून काहीच उपयोग होणार नाही आहे आणि त्या डिव्हाइसचा पण काहीच उपयोग होणार नाही, कारण त्याने काहीही होऊ शकणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की हे डिव्हाइस आहे तर या डिव्हाइसमुळे तू काही करू शकतोस आणि माझ्याबद्दलची माहिती मिळवू शकतोस, तर तू चुकीचं आहेस. तुम्ही दोघंजणही खूप मागे आहात रे. मी खूप पुढे निघून गेले आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी पक्का मोडलेला आहे. त्यामुळे मला तू या गोष्टीमधून अडकवण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नकोस, असं बोलल्यामुळे आता अर्णवला खूप राग येत असतो. तो म्हणतो की हे खेळणं तुम्हाला जमणार नाही येतं. थांब, तुला एक गोष्ट दाखवतो. आणि तो त्याच्या मोबाईलमध्ये ईश्वरीच्या घराच्या बाहेरचं फुटेज दाखवतो जिथून अर्णव घरी पुन्हा निघालेला असतो, दरवाजा तोंडावर बंद केल्यावर. तेव्हा मग राकेश म्हणतो की हे बघ, हे सगळं ना ह्यात खरं तर मी माहीर आहे, त्यामुळे तुम्हाला ना हे सगळं करणं शोभत नाही. आणि हे सगळं जे काही करतो आहे ना ते मी कसं करतो आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथून पुढे ही अशी फालतूगिरी करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. मी काय करतो आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. का ईश्वरीच्या घरी सांगायला गेला होतास ना, अगदी धावत धावत गेला होतास, परंतु काय केलं त्यांनी, कोणीही तुझं ऐकून घेतलं नाही. मला माहीतच होतं हे सगळं घडणार आहे, म्हणूनच तर मी तुला अगोदरच सांगितलं होतं. परंतु काय अर्णव, तुला हे सगळं सांगण्याची अगदी घाई झालेली होती. मग आता काय झालं बघितलंस ना, त्यांचं काहीही झालं नाही. उलट तुला त्यांनी घरातून हकलून बाहेर लावलं. लक्षात घे, याने काहीच होणार नाही अर्णव, उलट तूच खड्ड्यात पडत राहशील. त्यामुळे इथून पुढे आता या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. तू काहीही करू शकणार नाही आहे. चल, मी तुला एक ऑफर देतो. इथून पुढे आता ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू नकोस, कारण जरीही तू मागे लागत राहिलास ना तरीही आत्ता जे घडलं आहे ना तेच पुन्हा पुन्हा घडत राहणार आहे, असं तो त्याला अल्टिमेटम देऊन टाकतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मामाने स्वतः आता ईश्वरीला फोन केलेला असतो आणि ईश्वरी मामाला म्हणते की तुम्ही आता मला फोन केला आहे, परंतु तुम्ही आता जर अर्णव सरांना फोन देणार असाल तर प्लीज
तसं करू नका, कारण मला अर्णव सरांशी बोलण्याची बिलकुलही इच्छा नाही आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी बोलण्याचीही इच्छा नाही आणि त्यांना भेटण्याचीही इच्छा अजिबात नाही आहे माझी, असं मामाला आता ती सांगते आणि फोनच कट करून टाकते. तर इथून अर्णव सांगत असतो की मामा, अरे बोल ना तिच्याशी, आपलं जे काही ठरलं आहे ते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. परंतु अर्णवला समोरच तिला बोलायचं नाही किंवा भेटायचंच नाही असं सरळ सांगते. मामा फोन ठेवल्यावर म्हणतो की अर्णव, अरे ईश्वरीने स्पष्टपणे नकार दिला आहे, तिला तुला भेटण्याची किंवा तुझ्याशी बोलण्याची इच्छाच नाही आहे. तर इकडे एक मुलगी ही राकेशच्या बोलण्यावरून संजयला फोन करते आणि म्हणते की ईश्वरी आहे ना तुमची मुलगी, ती आता अर्णव राजेशिर्केला भेटण्यासाठी आलेली आहे. आता हे ऐकल्यावर संजयला जबरदस्त असा धक्का बसतो. तो म्हणतो की काय, म्हणजे ईश्वरी त्या अर्णवला भेटायला गेली आहे? असं म्हटल्यावर आता संजय चिडतो आणि तावातावाने बाहेर पडलेला असतो. त्याच वेळेला आता इथे राकेश त्या मुलीला पैसे देत असतो आणि खरं तर पुढे काय करायचं आहे हे सगळं तुला माहीत आहे ना, असं तिला बोलल्यावर ती म्हणते की हो बरोबर माहीत आहे मला. आणि खरं तर राकेशनेच त्या मुलीला पैसे देऊन हे सगळे करायला सांगितलेले असते. आता राकेशनेच अर्णवच्या आणि ईश्वरीच्या विरोधात नवा डाव टाकलेला असतो. तर आता ती मुलगी म्हणते की नका काळजी करू, आता सगळं तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणेच होणार आहे. आता राकेशने नवीन कोणती खेळी खेळली आहे ज्यामुळे पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव यांच्या नात्यामध्ये ताण येणार आहे आणि हे सगळं घडणार हे पाहणं रंजकतेचंच ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.